संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, सद्गुरू समर्थ अंबीर बाबा, सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं चिंतन ध्यान करण्याचा योग संत महात्म्यांनी खुला केला, गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले. म्हणून तुमच्या आमच्या जवळ असणारा परमात्मा पांडुरंग, त्या परमात्मा पांडुरंगाचं दोन मिनटं ध्यानरूपी म्हणून नामस्मरण करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. दोन मिनिटं संपलेले आहेत. नाव काय? दोरगे. दोरग्यांचं नाव काय? हा, कुंडलिक काशीनाथ दोरगे यवत यांची मातोश्री स्वर्गवासी झालेले आहेत. त्या मातेला विश्वव्यापी मानव धर्म आश्रमाच्या वतीनं, सर्व संतांच्या वतीनं, सद्गुरू समर्थ अंबीर बाबांच्या वतीनं ध्यानरूपी मौन नामस्मरणामधून 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. दोन मिनिटं संपलेले आहेत. हरगुडे अण्णा प्रार्थना पुढे म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणावे. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येने वागयज्ञे तोषावे, येने वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दानहे, पजाय दानहे, जे कळांची व्यंकटी सांडो, जय कळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, मैत्र दिवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो देवांची तो ते लाओ, जो देवांशील तो ते लाओ, प्राणी जात पुंडलिका वरदे हरिठ श्री ज्ञानदेव
तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ अंबेर बाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबेर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली। त्यांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले आणि तुम्हा मला आपल्या श्वासामध्ये प्रणव स्वरूपामध्ये सोहम ब्रह्माचा ध्वनी भरलेला आहे। ते नाम खुलं केलं, गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले। त्या नामाचं ध्यान करण्याचं मार्गदर्शन तत्व संत महात्म्याने तुमच्या आमच्या जीवनामध्ये खुलं केलेलं आहे। सद्गुरू समर्थ अंबेर बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये त्या ध्यानरूपी मौन नामस्मरणाचं ध्यान करण्याचं खुलं केलेलं नामस्मरण खुलं करून सांगितलं आणि ते तुम्हाला आम्हाला भगवंताचं ध्यान करण्याचं स्वरूप प्रकट केलं। म्हणून आज 15 तारखेच्या निमित्तानं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी गीताशास्त्रावर ओवी रूपानं 9034 ओवी रूपानं ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलेलं आहे। म्हणून 9व्या अध्यायातला हा पहिला श्लोक आहे। या श्लोकामध्ये माऊलींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ते अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका। माऊलींनी कलियुगामध्ये कालाच्या ओघामध्ये 21व्या शतकामध्ये 700 वर्षापूर्वी नेवाशे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये गीताशास्त्रावर ईश्वरी स्वरूपाचं ओवी रूपानं मार्गदर्शन स्वरूपामध्ये ज्ञान प्रगट केलेलं आहे। मी कोण आहे, माझ्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हा लाख मोलाचा मनुष्य जन्म आहे। याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा। तुम्हाला मनुष्य देहामध्ये भगवंताचं नामस्मरण करून पुन्हा आपल्या स्वस्वरूपामध्ये जाऊन मिळण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे। सर्वापेक्षा सोपं आहे, सहज आहे, साधं आहे, सरळ आहे। पण इकडं आपलं सत्य स्वरूपातलं ज्ञान एवढं संत महात्म्याने खुलं केलं असताना इकडं दुर्लक्ष होतं आणि मायेतल्या विषयामध्ये तुम्ही आम्ही रमून जातो। कोकशास्त्र आहे म्हणजे विषयांचं सुख भोगणं। रूप विषय असेल, शब्द विषय असेल, गंध विषय असेल, रस विषय असेल, स्पर्श विषय असेल, त्या विषयांचं तुम्ही आम्ही सर्वजण 5 विषयांचं सुख भोगतो। इतर प्राण्यामध्ये पाहिलं तर पतंग प्रकाशावर उडी मारतो, म्हणजे त्याला प्रकाशाची आवड जास्त असते, इतर विषयाची आवड कमी असते। मासा रस विषयाला भुललेला आहे, हरिण शब्द विषयाला भुललेला आहे, इतर काही प्राणी एका विषयामध्ये भुललेले आहेत। पण मनुष्य 5 विषयामध्ये गढून जातो आणि त्या विषयातलं जे कोकशास्त्र आहे ते संपादन करण्याचा प्रयत्न करतो, पण ते संपादन होऊ शकत नाही। म्हणून विषय सुख सोहळा
नाशिवंत असणारा देह इंद्रियांच्या सुखसोहळ्यामध्ये तो भोगण्यासाठी रमून जातो आणि जवळ असणारा या देहाचा मालक जीवात्मा याला विसरतो. देहासाठी तुम्ही आम्ही सर्व कार्य करतो आणि याच देहानं तुम्ही आम्ही काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, इच्छा, वासना, भोली, भ्रांती, भ्रमिष्टपणानं आपण या देहानं माणुसकी सोडून माणुसकीचा विचार बाजूला ठेवून वाईट विषयाच्या मार्गदर्शनाकडे जाऊन पोहोचतो. म्हणजे विषय जे वाईट आहेत त्या वाईट विषयाकडं मनुष्य या देहानं इंद्रियांच्या सुखसोहळ्यामध्ये रमतो आणि दुसऱ्याला माणसालाच माणूस त्रास देण्यामध्ये गढून जातो. म्हणून मनुष्यजन्म हा एक लाख मोलाचा ठेवा आहे. या मनुष्य देहामध्ये तुम्हाला नराचं नारायण होण्याचा अधिकार प्राप्त होतो. सहज आहे. सद्गुरू समर्थ अंबीर बाबांनी तुम्हाला मन, दृष्टी आणि लक्ष या त्रिपुटीच्या स्वरूपामधून चित्तरोधाचा अभ्यास करण्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मनामध्ये विक्षेप होत नाही. बुद्धीमध्ये विचाराचं जे मंथन असतं ते मंथन थांबलं जातं. चित्तामध्ये विक्षेप तयार होतो. चित्तामध्ये चिंतन करताना त्याच्यामध्ये विक्षेप तयार झाला तर मनुष्य त्या चिंतनामधून भरकटला जातो. म्हणून प्रत्येक माणसानं भगवंताचं नामस्मरण करताना आपली दृष्टी नासिकाग्रावर स्थिर करावी. बहिर्निष्ठ आपल्या नाकाचं टोक आहे ते अर्धी उघडलेले अर्धी मिटलेल्या दृष्टीनं त्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी स्थिर करावी, त्राटक करावं आणि ते त्राटक तयार झालं तर भ्रुकुटीस्थानी अंतर्निष्ठ दृष्टीकडं ते त्राटक म्हणजे दृष्टी जाऊन पोहोचते. श्वासावर दीर्घ श्वास घ्यायला सांगितलेला आहे, दीर्घ श्वास सोडायला सांगितलेला आहे. आपला श्वास आत्ता या क्षणाला 2 सेकंदामध्ये बाहेर येतो, 2 सेकंदामध्ये आत जातो. म्हणून तो श्वास दीर्घ करत असताना 30 सेकंदापर्यंत श्वास घेण्याचा दीर्घता तयार करावी आणि 30 सेकंद सोडण्याची दीर्घता श्वासामध्ये तयार करावी. अशी श्वासाची गती 1 मिनिटामध्ये एकच नामाचा ध्वनी प्रगट केला तर मनाचा भाव नामाकडं लगेच येतो. एकाग्रता तयार होते आणि कुंभक तयार होतो. मग शरीर आरोग्य प्राप्त होतं. म्हणून माऊलींनी या 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओळीमध्ये मार्गदर्शन करताना सांगितलेलं आहे, तरी अवधान एक ले दीजिए. फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडे जाऊन पोहोचल्याबरोबर मन नामरूप होतं आणि मनाचा भाव नामामध्ये विरून जातो. मन मुरे मग जे उरे ते तू कारे शेविशिना. मग मन ज्या ठिकाणी नामामध्ये एकरूप होतं, मनाचा भाव नाममय होतो, एकाग्रता तयार होते, कुंभक तयार होते, कुंभक तयार होतो आणि त्यामधून आपल्याला कफ, वात, पित्त शुद्ध करण्याची क्रिया तयार होते. आज शरीर आरोग्याच्या दृष्टीनं भगवंताचं नामस्मरण करण्याचा योग संत महात्म्यांनी खुला केलेला आहे. म्हणून दीर्घ श्वास घेतला, दीर्घ सोडला
तर मन नामाकडं आपोआप येतं. जसं गाईला एक वासरू असतं, ते वासरू मोकळं सोडलं, ते कितीही उड्या मारल्या बाजूला गेलं तर पुन्हा गाईकडंच येतं. तसा मनाने कितीही विषयांचं संकल्प करण्याचा विचार प्रगट केला, संकल्प करीत राहिलं तर दीर्घ श्वासामध्ये तो मनाचा भाव नामामध्ये नामरूप होतो. आणि मन नामरूप झालं, मन नामामध्ये मुरलं गेलं की सौ नामाचा ध्वनी आणि हम नामाचा ध्वनी त्या श्वासामध्ये प्रगट होतो. म्हणून संतांनी सांगितले, गुह्य प्रगट केले विश्व ब्रह्मच केले. सहज आहे, सरळ आहे, सर्वापेक्षा सोपा आहे आणि सहज करण्याच्या स्वरूपातला आहे. आपण या देहानं प्रपंच करतो, उद्योगधंदा करतो, धन संपत्ती ऐश्वर्य मिळवण्याचा खूप मोठा प्रयत्न करतो. या देहाला रात्रंदिवस त्रास देतो. किती त्रास देतो तर हा देह दमला जातो आणि आपण जेवण करून अंथरुणावर पडल्याबरोबर या शरीरावर, नाड्या शरीरावर ताण आल्यामुळं तो पटकन झोपला जातो. म्हणजे एवढा ताण आपण आपल्या या नाशिवंत देहाला धनसंपत्ती पैसा अडका मिळवण्यासाठी कष्ट करत असतो. कष्ट करायचेच असतात, पण कष्ट करताना प्रमाणत्व असावं लागतं. प्रमाणबद्ध स्वरूपामध्ये कष्ट केले, विचारपूर्वक स्वरूपामधून कष्ट केले, त्या बुद्धीवर, त्या शरीरातल्या प्रत्येक नाड्या शरीरातल्या अवयवावर जो ताण येतो तो प्रमाणबद्ध राहतो. आपण फार मोठे कष्ट या शरीराला देतो मायेमध्ये, आणि कष्ट देत असताना त्या मायेच्या स्वरूपामधून एकमेकाचा द्वेष करतो. म्हणजे द्वेषाचं द्वेष पण वाढवतो आणि मग त्या द्वेषामधून त्या माणसाचा द्वेष इतका केला जातो की त्याला फार मोठं दुःख तयार होतं, दुखवलं जातं आणि त्या दुःखामध्ये, त्या मायेतल्या दुःखामध्ये त्याला दुःखमय स्वरूपातलं दुःखाचं स्वरूप प्रगट होऊन त्या देहावर दुःखाचा ताण येतो आणि मग शेवटी मनुष्य हताश होत असतो. मग या सगळ्या गोष्टीवर मात करायचं असेल तर भगवंताचं चिंतन, नामस्मरण करणं, ध्यान करणं. त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा 3.5 हाताचा देह स्थिर करणं, आसनस्थ व्हावं आणि त्यामधून आपल्या श्वासामध्ये प्रणव स्वरूपामध्ये स्वहं ब्रह्माचा भरलेला ध्वनी स्थिर करावा. सो स्थिर झाला, अंतर्निष्ठ कुंभक तयार होतो. हम बहिर्निष्ठ स्वरूपामध्ये स्थिर झाला तर केवळ कुंभक तयार होतो. आपण प्राणायाम करतो, आपण आपला श्वास आत घेतो तो पूर्वक आहे आणि बाहेर सोडतो तो रेचक आहे. पूरक आणि रेचकाच्या क्रिया प्रत्येकाच्या प्रत्येक क्षणाला श्वासामध्ये प्रणव स्वरूपामध्ये चालू आहेत, पण तिथं दुर्लक्ष असतं. म्हणून तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळ असूनसुद्धा आपल्याला कळत नाही आणि मग मायेच्या विषयामध्ये इतका घडून जातो. मग त्या मायेतल्या विषयामध्ये कष्ट करण्यासाठी
विषयांचं सुख भोगण्यासाठी, पैसा का धन संपत्ती मिळवण्यासाठी या देहाचा विनोद करतो. पण या देहाचा जो मालक जीवात्मा आहे, त्या जीवात्म्यासाठी आपण काहीही करत नाही. त्या जीवानं तुम्हाला चेतनाशक्ती देऊन जिवंत ठेवलं आहे आणि त्या चेतनशक्तीच्या जोरावर मन बुद्धी चित्त अहंकाराच्या स्वरूपामधून या आकारी देहाच्या इंद्रियांच्या मार्फत कर्माचं कार्य करत राहतो, कर्म करत राहतो. म्हणून कर्मामध्ये कर्म, विकर्म आणि अकर्म अशा प्रकारचे 3 प्रकार आहेत. विकर्म, रजगुण आणि तमगुण या दोन्ही गुणांचा वापर केला गेला तर प्रपंचामध्ये कार्य करताना पाप निर्माण होतं. आपण आपला प्रपंच करत असताना दुसऱ्याच्या प्रपंचाचा विचार करतो, त्याचं वाईट कसं होईल असा अंतःकरणामध्ये विचार करत करत त्याच्या प्रपंचामध्ये काड्या घालून त्याला दुखवलं जातं. मग तो दुःखी होत असतो. पण हे सगळं दुःख बाजूला सारण्यासाठी भगवंताचं नामस्मरण ज्या महात्म्यांनी, सद्गुरूंनी, संत महात्म्यांनी देऊन टाकलेलं आहे ते कलियुगामध्ये आज खुलं झालेलं आहे. म्हणून माऊलींची ही ओवी, तरी अवधान एक ले दिजिये, फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडं दिल्याबरोबर मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळे नामरूप होतात. ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. म्हणून सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी हे जाणलं, मन हे चंचल आहे, अनेक जन्मामध्ये मायेच्या विषयामध्ये घडून गेलेले आहे. मनाचा भाव मायेतल्या विषयाचं चिंतन करणं, कल्पना करीत राहणं, ह्या मनाचा भाव सारखा वाढत राहतो आणि मग मन त्या प्रमाणे भरकटलं जातं. म्हणून रजगुणामध्ये तमगुणामध्ये कार्य करत असताना आपापच पाप घडलं जातं, वाईट कर्म घडले जातात आणि वाईट कर्मामध्ये दुसऱ्याला त्रास देणं हे त्या कर्मामधलं कार्य घडलं जातं. म्हणून ते संपवायचं असेल तर माऊलींची ही ओवी, तरी अवधान एक ले दिजिये, फक्त एक लक्ष त्या भगवंताकडं नामाकडं देण्याचा अधिकार तुम्हा मला संत महात्म्यांनी देऊन टाकलेला आहे. काय वाणू त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविते. मला निरंतर जागं ठेवण्याचं कार्य संत महात्मे ग्रंथांच्या रूपानं, अभंगवाणीच्या रूपानं, अनुभवसिद्ध स्वरूपामधून, शब्द ब्रह्मामधून तुम्हा मला ज्ञान प्रगट करतात. आपल्या स्वतःचं स्वरूपाचं ज्ञान तयार झालं, ते आत्मस्वरूपाचं ज्ञान प्रगट झालं की त्या ज्ञानामधून परमार्थ भक्तीच्या स्वरूपामध्ये त्याचा विकास होतो, म्हणजे विज्ञानाचं स्वरूप प्रगट होतं. बहिर्निष्ठ स्वरूपामध्ये मायेच्या विषयामध्ये अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान. ज्ञान हे त्या स्वरूपाचं ज्ञान तयार झालं की विज्ञानाचं स्वरूप प्रगट करतो आणि ते अज्ञानत्व आहे. पण आपल्या जीवावर आलेली माया नामाच्या पावरनं ज्या वेळेला बाजूला काढतो, तरी अवधान एक ले दिजिये,
त्या आत्मस्वरूपामध्ये आत्मरूप गणेशू केली स्मरण, सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. आत्मरूप गणेशाचं चरणवंदन करण्याचा अधिकार तुम्हा मला सर्वांना सारखा दिलेला आहे. येथे आहे सकळाशी अधिकार. इथं ज्ञानी असो, विद्वान असो, मायेतल्या विषयाचा, विज्ञान स्वरूपाची मायेतल्या विषयाची प्रगती करणारा शास्त्रज्ञ असो, गरीब असो, राजा असो, कोणी असो, पण सर्वांना मनुष्य देहामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याचा योग सारखा दिलेला आहे. आता या कलियुगामध्ये कल्पतेचा कल्पना स्वरूपातला विचार वाढत चाललेला आहे. त्यावर तर्क वितर्क केले जातात आणि त्या स्वरूपामधून मग माणूस त्या तर्कवितर्कामध्ये घडून त्या माणसाची हानी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून हे सगळं बाजूला काढण्यासाठी मौलींनी नव्याध्यायातल्या पहिल्या ओवीमध्ये तरी अवधान हे कले दिजे, फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडे जाऊन पोहोचल्याबरोबर या 3.5 हाताने मागील जन्मामध्ये जे जे कर्म केलेलं असतं ते प्रारब्ध रूपानं भोगण्यासाठी आपण ते भोगत असतो आणि ते प्रारब्ध कर्म नामाच्या पावरनं फाडलं जातं. म्हणजे त्यामध्ये त्या रोगामध्ये असणारी पावर संपुष्टात येऊन रोग फक्त निमित्त मात्र राहतो. रोग आहे एवढंच वाटतं, पण रोगाचा प्रादुर्भाव तयार होत नाही. म्हणून रोगाच्या रूपानं, परिस्थितीच्या रूपानं आपण या मनुष्य देहामध्ये भोग भोगतो. म्हणून आपण या जन्मामध्ये चांगलं वागायचं असतं, म्हणजे कर्म म्हणजे सात्विक विचाराचं आचरण करायचं असतं. ते मायेतल्या विषयामध्ये ते आपण केलं गेलं तर आपल्या हातून सत्कर्म घडलं जातं. मायेतल्या विषयामध्ये आपण जरी घडून गेलो तरी चांगल्या विचाराच्या माध्यमातून आपण कार्य करत राहतो. दुसऱ्याला त्रास देत नाही. आपलंच आपण म्हणतो, दुसऱ्याचं आपलं म्हणत नाही. म्हणून तुम्ही आम्ही पेपरमध्ये वाचतो, कोणाचं जर बँकेमधून पैसे काढत असताना जादा रक्कम आली तर ते परत देतात. कोणाची पर्स, त्या पर्समध्ये जरी पैसे असले तरी परत दिले जातात. त्यावर आसक्ती ठेवत नाही. म्हणून कर्म हे शुद्ध सत्वगुणाच्या माध्यमामधून घडलं जातं. म्हणून त्या कर्माचा अहंकार तयार होतो. मी चांगला वागतो, माझ्याकडं ज्ञानाचं स्वरूप आहे, मी बलवान आहे, ताकदवान आहे, मी म्हणजे ते अहंकाराचं स्वरूप सत्वगुणामधून तयार होत असतं. म्हणून चौथा जो गुण आहे निरहंकारयुक्त शुद्ध सत्वगुणाचा आचरण, हे अकर्म स्वरूपामध्ये भगवंताच्या नामामध्ये तरी अवधान हे कले दिजे. एक लक्षपूर्वक त्या नामावर आपल्या मनाचा भाव स्थिर केला, मन नामरूप झालं की एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. म्हणून प्रत्येक माणसानं, संत महात्म्यांनी कलियुगामध्ये दिनभर प्रपंच करा, पण एक क्षण भगवंताचं नामस्मरण करा. पण क्षण कसा असावा तर मन मुरे,
मग जे उरे ते तू कार्य सेविशना. मनाचा भाव नामामध्ये नामरूप झाला पाहिजे, म्हणजे मन त्या नामामध्ये मुरलं पाहिजे. जसं दूध आहे, त्या दुधामध्ये दही टाकलं गेलं तर ते दूध नासलं जाऊन दही बनतं, आणि दह्यामधून घुसळण केलं की लोणी निर्माण होतं, आणि त्या लोण्याला आच दिली, अग्नीची आच दिली की त्या लोण्याच्या गोळ्यामधून तूप तयार होतं. ही प्रक्रिया तयार होते. तसं तुमच्याजवळ असणाऱ्या मायेतल्या विषयामध्ये मनाचा जो भाव रमला जातो, तो अकर्म स्वरूपामध्ये त्या भगवंताच्या नामावर लक्ष दे. तरी अवधान एकले दिजे. लक्षपूर्वक लक्ष दिलं गेलं तर एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही आम्ही आज कोरोनाच्या स्वरूपामधून भीतीयुक्त अंतःकरणाने आपले अंतःकरण भयभीत झालेली आहेत. म्हणून माऊलींनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवताना महामारी शब्द वापरलेला आहे. अगोदर माणूस भित्रा आहे, त्यामध्ये अधिक भीती निर्माण झाली की मनुष्य आपोआप आपला देह सोडला जातो, मृत्यूला सामोरा जातो. म्हणून भगवंताचं नामस्मरण करणं सगळ्यापेक्षा सोपं संत महात्म्यांनी खुलं केलं. म्हणून दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ सोडा. श्वासावर लक्ष द्या. तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष श्वासावर जाऊन पोहोचलं की मन नामरूप लगेच होतं, एकाग्रता निर्माण होते आणि आपण आपल्या स्वरूपाकडे जाण्यासाठी या देहाची पासोडी शुद्ध केली जाते. अनेक जन्मामध्ये केलेलं कर्म विकर्म, या कर्म आणि विकर्म स्वरूपामधून घडलेलं या मायेतल्या विषयाच्या कर्माचं गाठोडं आपल्याबरोबर असतं. म्हणून ते प्रारब्ध कर्मरूपानं भोगत असताना ते गाठोडं फाडलं जातं. म्हणून मौलींनी या ओवीमध्ये तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष त्या नामाकडे जाऊन पोचल्याबरोबर मन नामरूप झाल्याबरोबर कुंभक तयार होतो, आणि त्या कुंभकामध्ये प्राण अपान व्यान उदान आणि समान आले. पंच प्राण एके ठाई. सगळे प्राण आदो होतो, अपान ऊर्ध्व होतो, व्यान उदान आणि समान सगळे वायू नाभिस्थानी खेचले जातात, आणि नाभिस्थानी या वायूच्या लहरीमध्ये वायू रूप कुंडलीला दाब बसतो. ती वायुरूप कुंडली दाब बसल्यावर ती आपलं मुख उघडते, आणि मुख उघडल्यानंतर ओंकाराचा ध्वनी प्रगट होऊन त्या मुखामधून ओंकार ध्वनी जात असतो. हे सगळे वायूचे खेळ आहेत. म्हणून या ठिकाणी नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्यनेमानं जो नामस्मरण करतो तो भगवंत स्वरूपामध्ये जाण्याला वेळ लागत नाही. म्हणून आपण किती वेळ बसतो यालाही महत्त्व आहे. आसन विजय कलियुगामध्ये 2.5 तासापासून 3.5 तासापर्यंत सांगितलेला आसन विजय आहे. कमीत कमी 2.5 तास आणि जास्तीत जास्त 3.5 तास आसन विजय होतो. आसन वळम्यामध्ये ठेवलं जावं म्हणून नाभिस्थान, कंठस्थान आणि भ्रुकुटीस्थान हे तिन्ही स्थानं एक सरळ रेषेमध्ये आली की या शरीराला वळंबा लागतो.
म्हणून सद्गुरू समर्थ अंबीर बाबांनी सोप्यात सोपं तुमच्या पाठीच्या कान्याला पन्हळी पडेल असं ताड बसल्याबरोबर वळंबा लागला जातो. लोंढे महाराज नेहमी म्हणायचे वळंबा लावा, पण वळंबा कसा लावावा हे सांगत नाही. बाबांनी वळंबा लावण्यासाठी पाठीच्या कान्याला पन्हळी पडेल असं ताड बसल्याबरोबर वळंबा लागला जातो. आणि हे सहज घडलं की आपलं मन नामाकडे नामरूपायला वेळ लागत नाही. कारण एक नामाचा ध्वनी तुमची हजारो पापं जाळून टाकतो, एकच ध्वनी. म्हणून माऊलींनी सांगितलं तरी अवधान एकले तिचे. आपण वाल्या कोळ्या इतकं पाप करत नाही, पण त्याहीपेक्षा आजच्या कलियुगामध्ये वाळल्या कोळ्यापेक्षाही माणसाची किंमत शून्य होऊन माणसं भयभीत झाल्यामुळं मृत्युमुखी मृत्यूला सामोरं जाऊ लागलेलं आहे. रोगानं माणूस मरत नाही, भीतीने माणूस मरतो. भीती निर्माण झाली की मनुष्य आधीच भित्रा आणि त्यामध्ये भीती, म्हणून तो मृत्यूला सामोरं जातो. म्हणून ते बाजूला सारायचं असेल तर आजच्या कालामध्ये परिस्थितीमध्ये तरी अवधान एकले दिजे. फक्त एक लक्ष, तुम्ही तुमच्या श्वासावर बारीक लक्ष द्या. म्हणून कोकशास्त्रामध्ये तुम्ही आम्ही सगळे घडून गेलेलो आहोत. मनुष्य कोणीही असो, संत महात्मे सोडून आणि भगवंताच्या नामामध्ये ज्याने आपल्या मनाचा भाव नामरूप केलेला आहे असे महात्मे विषय सुख सोहळ्यापासून दूर राहतात. विषयांच्या स्वरूपामध्ये देहधारी देहाच्या रूपानं ते कर्म करतात, पण अकर्म स्वरूपाचं कर्म असतं. कर्म आहे पण त्यामध्ये अकर्म स्वरूप आहे. डोळ्याचं पाहण्याचं काम आहे, कानाचं ऐकण्याचं काम आहे. प्रत्येक इंद्रियांचं आपापली कार्य करण्याचं काम आहे. पण त्या इंद्रियामधून जे घडलेलं कार्य आहे, कर्म आहे, त्या कर्माकडं अकर्म स्वरूपामधून त्या कर्माचा विचार केला गेला तर घडलेलं कर्म विकर्म असू द्या, कर्म असू द्या, ते अकर्म स्वरूपातलं कर्म घडलं जातं. म्हणून उदाहरणार्थ जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या देहू गावामधून निघाले आणि त्यांच्या दुसऱ्या गावाला जायला निघाले असताना 1-2 गावं ओलांडल्यानंतर तिसऱ्या गावामध्ये जात असताना त्या वस्तीकडं तोंड करून महाराज चाललेला आहे. महाराजांना काय माहिती नाही, पण लोक सांगू लागली महाराज त्या रस्त्याने जाऊ नका, त्या वस्तीवरला कुत्रा तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. हे लोकांनी सांगितलं, कानानं ऐकलं, त्यांच्याकडं डोळ्यानं पाहिलं आणि आपलं कार्य करत करत पुढं पायाने चालू लागले. वस्तीजवळ येताना रस्त्याने चालत असताना कुत्रा समोरून जोरात भुंकत आला. भुंकण्याचा आवाज ऐकला, दृष्टी तिकडे गेली आणि कुत्रा जवळ यायच्या कालावधीमध्ये महाराजांनी फक्त शब्दांचा उच्चार केला, बाबा तुझ्यात कुरकुर आहे, माझ्यात नाही. त्या शब्दाच्या उच्चारामुळं तो भुंकणारा चावणारा कुत्रा महाराजांच्या जवळून पाय चाटू लागला. सांगू लागले मला जायचे बाळा, तू थांब इथं. तो कुत्रा काय पुढं जाऊन देईना. तितक्यात मालक आला. मालकानं त्या कुत्र्याला नेलं तरी पुन्हा कुत्रा तिथंच यायचा.
मग महाराजांनी सांगितलं, बसू द्या त्याला, तुम्ही त्याला इथं अन्न पाणी आणून द्या. महाराज ज्या गावाला जायचे त्या गावाला जाऊन पोहोचले. एक दोन दिवस त्यांचा मुक्काम झाला. कुत्रा मालकाने पाणी आणून ठेवलं, अन्न आणून ठेवलं, तरी अन्न पाणी तोडलं गेलं. आणि मग तिसऱ्या दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज त्या रस्त्याने आल्यानंतर कुत्रा त्या ठिकाणी पाहून, का रे बाबा बसलास, अन्न पाणी तोडलंस, जा मालकाचं कार्य कर, असा हुकूम दिल्याबरोबर कुत्र्याने जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पायावर डोकं ठेवून तो पुन्हा मालकाच्या वस्तीवर गेला. म्हणजे संतांचं कार्य, डोळ्याने केलेले कर्म पाहिलं जातं, कानानं ऐकलेले शब्द ऐकले जातात, कर्मस्वरूपामधून गंध सेवन केला जातो, रसविषय सेवन केला जातो, सगळ्या विषयांचं सुख घेत भोगतात, पण त्यामधून अलिप्त असतात. एकदा काय झालं, त्यांचे मेहुणे, तुकाराम महाराजांचे मेहुणे घरी आले आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीला वाटलं भाऊ आलेला आहे म्हणून कालवण चांगलं केलं, पण त्यामध्ये मीठ टाकलं नाही. दोघांनाही वाढलं गेलं आणि तुकाराम महाराजांनी अन्नाचा घास घेतला आणि काय म्हटले, किती कालवण चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ नाही, चव नाही. त्यांच्या मेहुण्याला वाटलं महाराज ते खातात, मग आपल्याला काय आता बोलता येईल का, म्हणून त्यांनी बळजबरीने खाल्लं गेलं. महाराजांनी सहज खाल्लं गेलं. म्हणजे विषयाच्या बाबतीत रसविषय सेवन करताना त्याचा त्याग किती असतो हे संतांकडून शिकावं. म्हणून संत महात्मे तुम्हा मला अभंगवाणीच्या रूपानं, ज्ञानाच्या रूपानं ज्ञान प्रगट करतात. म्हणून माऊलींनी सांगितलं, तरी अवधान कलीत. भगवंताच्या नामामध्ये मनाचा भाव नामरूप झाल्याबरोबर एकाग्रता तयार होऊन शरीर आरोग्य प्राप्त होतं, मन प्रसन्न राहतं, धैर्य तयार होतं आणि कार्य सहज घडलं जातं, यश आपल्या पाठीमागे येतं. म्हणून नामस्मरण केलं तर प्राप्त होईल, धैर्य आहे, सरळ आहे, साधा आहे, शिस्तबद्ध आहे. हे सगळं वैभव एका प्रणव स्वरूपाच्या नामामध्ये तरी अवधान एक ले तिचे. लक्षपूर्वक कार्य केलं गेलं तर कार्याची निर्मिती चांगल्या पद्धतीने होते, कार्य व्यवस्थित पार पडलं जातं. तुम्ही देवरूप व्हाल असा अर्थ नाही आणि कार्यामध्ये यश मिळतं. एवढं तरी तुम्हाला तुमच्या नामाच्या पावरनं कार्य घडणार आहे. म्हणून बाबांनो, माऊलींची ही ज्ञानेश्वरी सगळ्यापेक्षा सोपी आहे. तरी अवधान एक ले दीजिए, मग सर्व सुखाशी पात्र व्हाल, सर्व सुखाला पात्र व्हाल, आरोग्य प्राप्त होईल, मन प्रसन्न राहील आणि कसलंही कार्य असू द्या त्या कार्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षपूर्वक नामस्मरण करा. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाररूपी माया बाजूला काढा, भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप व्हा, चांगल्या विचारानं आचरण करा
दुसऱ्याला आपल्या अंतःकरणातून मनाच्या स्वरूपामध्ये त्रास देऊ नका. त्याला मिळणार आहे ते मिळणारच आहे. तुम्ही कितीही वाईट प्रयत्न केलं तर भगवंताच्या नामाच्या पावरनं तो भगवंत तुम्हाला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कितीही दुःख असू द्या, इथं दुःख डोंगरा एवढं आणि सुख जवापाडी. सुख थोडं आहे, मायेतल्या विषयामध्ये सुख थोडं आहे, पण दुःख सामावलेलं आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. संतांचे फार मोठे उपकार आहेत. कलियुगामध्ये संत तयार झालेले आहेत. त्यांनी तुम्हाला आपल्या स्वरूपामधून मार्गदर्शन केलेलं आहे. कलियुगामध्ये धर्मपंथ जात निर्माण माणसानं निर्माण केलेले आहे आणि कलियुगामध्ये माणूस माणसाचा द्वेष करण्यासाठी कोरोनासारखे जंतू निर्माण करून माणसाची हानी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे मनुष्य माणसाचा किती द्वेष करतो हे कालाच्या ओघामध्ये परिस्थितीमध्ये तुम्हा मला जाणवेल. फार मोठं कोरोनाच्या रूपानं संकट असलं तरी फार मोठं संकट नाही. औषध पाणी केलं की कोरोना बरा होतो, पण भीतीने माणूस मृत्यूला सामोरा जातो. कोरोनाचे जंतू माणसानं प्रयोग करून तयार केलेले आहेत. मग त्याचा विस्तार एवढा होणार आहे का? एवढा होणार नाही. पण माणसाने त्याचा प्रोपगंडा करून म्हणजे भगवंताने अगणित जीव निर्माण केलं, त्याच्याही पेक्षा माणसानं कोरोनाचे रोग जंतू जास्त प्रचाराच्या स्वरूपामधून तयार केलेत. प्रत्यक्ष कोरोनाचे जंतू फार थोडे आहेत प्रत्यक्ष स्वरूपामध्ये, पण त्याच्या प्रोपगंडामुळं माणूस मृत्युमुखी मरतो. आणि त्या ठिकाणी एवढे जंतूचं स्वरूप नाही, तरी पण माणूस भीतीपोटी फार त्या कोरोनाच्या मृत्यूच्या झपाट्यात जाऊन अडकलेला आहे. म्हणून बाबांनो, प्रपंच करत असताना भगवंताचं नामस्मरण करा. हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पायी माया संसाराची, संसाररूपी माया बाजूला काढा. एवढी संत महात्म्यांची भगवंताचं नामस्मरण करत असताना त्या वेळेपुरतं मनामध्ये असणारी माया बाजूला काढा. एवढी संतांनी तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष भगवंताच्या नामाकडं द्या. एवढीच ज्ञानेश्वर माऊलींची 16व्या वर्षी लिहिलेल्या ईश्वरी स्वरूपाच्या ज्ञानामधल्या 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओवीतल्या पहिल्या पदामध्ये एक लक्ष देण्याच्या अधिकाराचं स्वरूप नामाकडं आणून ठेवलेलं आहे. म्हणून नामस्मरण करा. एवढीच माऊलींची कळकळीची, प्रेमाची, आग्रहाची विनंती आहे. ऐका नका ऐकू. येथे कोणाचे काय भाग गेले, ज्याचे त्याने अनहित केले. लोह परिसार उचले, सोनेपणाशी मुकले. म्हणून केलेले प्रवचनरूपी सेवा तुमच्या हृदयातल्या भगवंतचरणी अर्पण करून प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.